हिंगणघाटमध्ये दारू माफियांचा भंडाफोड. महात्मा फुले वॉर्डात पोलिसांची मध्यरात्री धडक, 12 लाखांची देशी विदेशी दारू जप्त. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. हिंगणघाट शहरात अवैध दारू विक्री व साठवणुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत दारू माफियांचे जाळे उद्ध्वस्त केले आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 रात्री 12 ते 16 जानेवारी 2026 पहाटे 2 वाजता दरम्यान हिंगणघाट पोलीस ठाणे हद्दीतील महात्मा फुले वॉर्ड, हिंगणघाट, जी वर्धा येथे ही कारवाई करण्यात आली. कुठे पकडले? ठिकाण: महात्मा फुले वॉर्ड, हिंगणघाट. पोलीस ठाणे: हिंगणघाट पोलीस स्टेशन. जिल्हा: वर्धा. घटनास्थळ निर्देशांक. आरोपींची संपूर्ण नावे. या प्रकरणात एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले आहेत. पंकज दीपकराव काळे, वय 48 वर्ष, रा महात्मा फुले वॉर्ड, हिंगणघाट, जी वर्धा. संजोग वसंतराव भैसारे, वय 40 वर्ष, रा महात्मा फुले वॉर्ड, हिंगणघाट, जी वर्धा. ऋषभ उर्फ दादू सुशील काळे, वय 29 वर्ष, रा महात्मा फुले वॉर्ड, हिंगणघाट, जी वर्धा. आशिष हाडके, रा कडजना, ता, जी वर्धा. कोणकोणती दारू जप्त झाली? पोलिसांनी घरझडतीदरम्यान देशी व विदेशी दारू मोठ्या प्रमाणात जप्त केली. देशी दारू 90 मिली. विक्की कंपनी 700 सीलबंद शिशा. गो पंच कंपनी 1000 सीलबंद शिशा. कोकण देशी दारू 3100 शिशा. भिंगरी देशी दारू 2700 शिशा. विदेशी दारू: रॉयल स्टॅग 2 लिटर बाटल्या 30 नग. रॉयल स्टॅग 180 मिली. 384 शिशा. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट 180 मिली. 48 शिशा. ओल्ड मंक 180 मिली. 48 शिशा. एकूण जप्त दारूची किंमत 12,06,600. कोणते कायदे लावले? आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल. कलम 65, कलम 77, कलम 83. पोलिसांची कौतुकास्पद कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे DO ड्युटीवर असलेल्या पोलीस पथकाने मध्यरात्री अचूक नियोजन करत छापा टाकला. घरझडती, पंचनामा, नमुने सील करणे व मुद्देमाल जप्तीची प्रक्रिया अत्यंत कायदेशीर व काटेकोरपणे पार पाडण्यात आली. ही कारवाई म्हणजे हिंगणघाट पोलिसांची धाडस, सतर्कता आणि कार्यक्षमता यांचा उत्तम नमुना असून नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. नागरिकांचा सूर. अवैध दारू विक्रीमुळे समाजाचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात येते. अशा कठोर कारवायांमुळे दारू माफियांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.